कोयत्याचा धाक दाखवून मेडिकल सेल्समनला 50,000त चुना लावला। पाळत ठेवून 3 अज्ञातांनी सुनसान जागेत दुचाकी अडवून सुमारे 50,000 रुपयांची जबरी चोरी केली। कोयत्याचा धाक दाखवून दोंडाईचा ते नंदुरबार रस्त्यादरम्यान मेडिकल सेल्समनला जबरीने लुटले। यात रोकडसह टॅब, मोबाईल असा एकूण 50,000 रुपये किमतीची रोकड व मोबाईल 3 अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की भुवनेश्वर नगर येथे राहणारे मेडिकल सेल्समन रवींद्र भटू पाटील हे 2 मार्च रोजी दोंडाईचा येथील विविध मेडिकलमधून आपल्या व्यवसायाची उभारणी करून दोंडाईचा येथून दुचाकीने नंदुरबारकडे येत असताना रात्री 9 वाजेच्या सुमारास रवींद्र पाटील यांना अडवण्यात आले। मागून आलेल्या मोटरसायकलवरील 3 अज्ञातांनी दुचाकी समोर मोटरसायकल आडवी उभी केली। कोयत्याचा धाक दाखवीत रवींद्र पाटील यांच्याकडील 35,542 रुपयाची रोकड तसेच 15,000 रुपयाचा टॅब मोबाईलसह रक्कम लिहिलेले धनादेश चोरून नेले। याबाबत रवींद्र भटू पाटील यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार 3 अज्ञातांविरुद्ध 3 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय मनोरे हे करीत आहेत।